गुड आफ्टरनून. बघा आपण नाही लास्ट लेक्चरला प्रॅक्टिस सेट 3.4 सुरू केला होता अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा, बरोबर. त्याच्यात आपण एकूण 3 एक्झाम्पल घेतलेले. आता उरलेले 3 एक्झाम्पल आज आपल्याला बघायचे. ज्या मुलांनी व्हिडिओ बघितला नसेल किंवा ते एक्झाम्पल लिहिले नसतील, कारण की लेट व्हिडिओ टाकला होता, आज सर्वांनी तो व्यवस्थित बघून व्यवस्थित लिहा तो, आणि जनरली एकदा बघा आणि नंतर मग मनाने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, आणि आडलं तर पुन्हा बघा आणि मग सॉल्व्ह करा. पण ते काल्पनिक काम नका करू. काही काही जण काय करतात, इथंच वया 5 दाना लिहून घ्या, याला काही अर्थ नाहीये, त्याचा फायदा नाही होणार असं माझं म्हणणं. ते काय काल्पनिक काम आहे, वया बघायच्या दुसऱ्याच्या ते पाहायचं, त्याला काय अर्थ नाहीये, फायदा होणार नाही त्याचा जास्त काही. तर सर्वांनी व्यवस्थित बघा, व्यवस्थित एक्झाम्पल सॉल्व्ह करा. आता आपल्याला पुढचे एक्झाम्पल बघायचंय प्रॅक्टिस सेट 3.4 चं. एक्झाम्पल नंबर आहे 4. एक्झाम्पल नंबर 4 ते बघा तुमच्या समोर एक्झाम्पल आहे, आपण रीड करू. काय, देर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रो ऑफ सीट्स. म्हणजे एक ऑडिटोरियम आहे, म्हणजे काय, एक हॉल आहे. त्या हॉलमध्ये काय दिले आपल्याला, काही सीट म्हणजे काहीतरी चेअर लावलेल्या असतील, त्या रो मध्ये लावलेल्या, म्हणजे अशा आडव्या लावलेल्या. एकूण किती रो आहे, त्या 27 रोज सांगितले आपल्याला. पुढे बघू काय आपण. There are 20 seat in first row. फर्स्ट रो बघा, एक ऑडिटोरियम आहे, असा काहीतरी एक हॉल असणार आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या किती चेअर आहे बरं, 20 चेअर आहे. नेक्स्ट काय सांगितलं बरं आपल्याला, कॉमा 22 सीट्स इन सेकंड रो. सेकंड मध्ये किती बरं, 22 आहेत. थर्ड मध्ये किती बरं, 24 आहेत. 24 म्हणजे याचा अर्थ याच्या पुढे किती असणार बरं, 26 असणार आहे. पहिल्या रो मध्ये किती चेअर्स आहे तर 20, त्याच्या पुढच्या सेकंड मध्ये किती 22, नंतर किती बरं 24, नंतर 26, नंतर 28. अशा किती रोज सांगितले आपल्याला, 27 रो आहेत, बरोबर ना. नेक्स्ट पुढे काय आपण बघू. फाइंड द नंबर ऑफ सीट इन द 15th रो. मग आता बघा, हा फर्स्ट रो आहे, सेकंड रो, थर्ड रो, 5th रो, अशा प्रकारे एक 15 रो आहे. किती नंबरचा आहे तो, 15. 15 रो मध्ये काय बघा, 15 रो म्हणजे याच्यामध्ये एकूण किती सीट्स आहे हे आपल्याला विचारलंय. जसं फर्स्ट रो मध्ये किती सीट्स आहे बरं, 20. सेकंड मध्ये किती आहे, 22. थर्ड मध्ये किती आहे, 24. तर आपल्याला 15th रो मध्ये एकूण किती सीट्स आहे ते विचारलंय. मग हे आपण कशाने काढू शकतो बरं, टीएनच्या फॉर्म्युले, टर्मच्या फॉर्म्युलेने काढू शकतो. ओके. नेक्स्ट अजून काय दिलं आपल्याला, पुढे काय विचारलं बघा, अजून आहे काहीतरी पुढे आहे. अँड ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट आर इन द ऑडिटोरियम. आणि या टोटल ऑडिटोरियम मध्ये म्हणजे टोटल हॉल मध्ये एकूण किती सीट्स आहे, म्हणजे काय काढायचंय, एसएन काढायचंय, बरोबर ना. एसएन म्हणजे काय, सम काढायची, सर्व सीटची काय काढायची, सम काढायची. क्वेश्चन कळाला सर्वांना नक्की. मग आता आपण कसं सॉल्व्ह करायचं तो बघूया. काय 4th एक्झाम्पल मध्ये बघा, आपल्याला एकूण रोज दिलाय. काय दिलंय बरं, नंबर ऑफ सीट, द नंबर ऑफ सीट इन ऑडिटोरियम आर. कशा दिल्या बरं आपल्याला, फर्स्ट रो मध्ये किती चेअर सांगितले आपल्याला, 20. किती सांगितलंय, 20. सेकंड मध्ये किती बरं, 22. थर्ड मध्ये काय, 24. देन काय असणार आहे, सो ऑन म्हटले म्हणजे काय, 26. अशा प्रकारे असणार आहे, बरोबर ना. म्हणजे इथं डिफरन्स कितीचा आहे बरं, प्रत्येक वेळेस 2चा आहे. म्हणजे दिलेली सिक्वेन्स कशी असणार आहे, एपी. देअरफॉर द अबोव सिक्वेन्स इज अन एपी. मग एपी जर असेल तिथं ए ची व्हॅल्यू किती असणार आहे बरं, फर्स्ट टर्म 20 असणार आहे, बरोबर. त्यानंतर इथं डी किती असणार आहे, त्यावर डिफरन्स 22 मायनस सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म म्हणजे किती आहे बरं, 20 इज इक्वल टू किती असणार आहे, 2. आणि एन टर्म म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ रोज किती असणार आहे बरं, 27 आहे, बरोबर ना. मग आता आपल्याला कोणत्या रो मधले चेअर काउंट करायला लावले त्यांनी, 15 मध्ये. म्हणजे आपल्याला कोणती टर्म काढायची, 15 टर्म काढायची ना. ही फर्स्ट टर्म, फर्स्ट टर्म मध्ये किती बरं चेअर एकूण, 20. फर्स्ट टर्मचा अर्थ काय आला, फर्स्ट रो असणार आहे. सेकंड टर्म म्हणजे काय, सेकंड रो असणार आहे.
मग सेकंड टर्म मध्ये किंवा सेकंड रो मध्ये एकूण किती आहे बरं चेअर्स 22. तर अशा प्रकारे 15 मध्ये किती ते आपल्याला काढायचे आहे ना. म्हणजे आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे Tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू t. आता आपल्याला 15 वाला काढायचा आहे म्हणजे टी काय घ्यायची इथं 15. जर आपल्याला 20 वाला जर विचारला असत तर 20 रो मध्ये किती सीट्स आहेत आपण 20 घेतला असता. येईल लक्षात. इज इक्वल टू a किती बरं इथं 20 प्लस n किती बरं इथं 15 मायनस 1 इंटू d किती बरं 2. देअरफॉर T50 इज इक्वल टू काय बरं 20 प्लस 50 मायनस 1 किती येणार आहे 40 इंटू काय येणार आहे 2. देअरफॉर T50 इज इक्वल टू 20 प्लस 40 इंटू 2 किती येणार आहे 28 आणि 28 प्लस 20 किती येणार बरं 48. म्हणून आपण काय म्हणू शकतो बरं 15th रो मध्ये किती सीट्स असणार आहे 48 सीट्स. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर 48 seats in 15th row. किती चेअर असणार आहे 48 चेअर असणार. आता आपल्याला पुढचा क्वेश्चन काय विचारलाय बरं याच्यामध्ये हाऊ मेनी टोटल चेअर इन ऑडिटोरियम. मग टोटल हॉल मध्ये म्हणजे टोटल ऑडिटोरियम मध्ये किती चेअर आहे. टोटल चेअर विचारले म्हणजे काय काढावं लागते आपल्याला सम म्हणजे एसएन काढायचं आपल्याला. एसएनचा फॉर्म्युला माहितीये काय बरं n अपॉन 2 in bracket 2a plus n minus 1 into. Therefore आता आपल्याला टोटल कोणाची किती जणांची सम काढायची आहे 27 रो ची. मग 27 घ्यावं लागेल आपल्याला इथं इज इक्वल टू n ची व्हॅल्यू पुन्हा 27/2 2 इंटू a ची व्हॅल्यू किती बरी इथं 20 प्लस n ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 27 मायनस 1 इंटू d काय आहे बरं इथं 2 आहे. तो म्हणजे डिफरन्स असणार आहे बरं. देअरफॉर S27 इज इक्वल टू 27/2 कारण की डिवाइड होणं पॉसिबल आहे का नाही. 2 इंटू 20 किती येणार बरं इथं 40 प्लस 27 मायनस 1 26 इंटू काय येणार आहे 2 येणार आहे. देअरफॉर 27/2 इन ब्रॅकेट 40 प्लस 27 इंटू 2 काय येणार बरं 50. 27/2 इन ब्रॅकेट दोघांची ऍडिशन किती येणार बरं 90 किती येणार आहे 92. आता 92 जर आपण डिवाइड करू शकतो नाही 9 1 जा 9 9 46 जा सॉरी 2 1 जा 2 आणि 2 4 60 जा 92. देअरफॉर इथं काय येणार आहे 27 इंटू काय येणार बरं आता 46. ही व्हॅल्यू कोणाची असणार आहे S27. बाजूला काय करून घ्यायचं मल्टिप्लिकेशन 27 ने कशाला मल्टिप्लाय करायचं आहे बरं 6 7 चा किती आहे 42 6 2 जा 12 12 प्लस 4 किती येणार आहे 16. आता कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 4 ने 4 7 जा 28 4 2 जा 8 8 प्लस 2 किती येणार आहे 10 होणार. दोघांची ऍडिशन किती होणार आहे 2 ला 2 6 40 1 कॅरी केला 2 आणि काय येणार आहे 1 म्हणजे यांच्या मल्टिप्लिकेशन किती आलं 1242 सीट आर इन ऑडिटोरियम S27. म्हणजे त्या ऑडिटोरियम मध्ये एकूण किती सीट्स असणार आहे किंवा चेअर्स असणार आहे 1242. येईल का लक्षात नक्की ऍड आउट राहील. बघा पुढचं एक्झाम्पल काय आपलं एक्झाम्पल नंबर कोणते आता आपलं 5th. कोणते एक्झाम्पल आहे आपलं 5th एक्झाम्पल आहे. काय म्हटलं बघा 5th एक्झाम्पल Kargil's temperature was recorded in week from Monday to Saturday. कारगिल कुठे आहे बरं हे नाशिकच्या पुढे गेल्यावरती बरोबर ना. मग कुठे कुठे काश्मीर मध्ये. अच्छा कारगिल कुठे काश्मीर मध्ये मला नाशिकच्या पुढे काय आपलं. मग त्या कारगिल मध्ये काय केलंय टेम्परेचर काउंट केलेले रेकॉर्ड केलेले कधीपासून केलंय ते मंडे टू सॅटरडे सोमवार पासून शनिवार पर्यंत काय केलंय किती टेम्परेचर आहे काय केलंय रेकॉर्ड केलंय. कारगिल मध्ये लय ऊन असतं बरोबर ना. मग काय असतं थंडी. कारगिल हिमालयात आहे ना म्हणजे थंड वातावरण असणार आहे आणि थंड वातावरण असणार आहे म्हणजे जनरली बर्फाची तिथं सर्व आणि बर्फ म्हटलं टेम्परेचर कसं असणार आहे मायनस मध्ये.
म्हणजे 0 किंवा 0 पेक्षा कमी टेम्परेचर गेलं का काय होतं, तिथं बर्फ तयार होतो ना, मस्त थंड वातावरण आहे. नंतर जाऊ आपण. पण हे कारगिलचं तुम्ही गेले स्वप्नांमध्ये, तिथं टेम्परेचरची काय केली बरं, रेकॉर्ड केलंय मंडे टू सॅटर्डे मध्ये. पुढे काय बघू आपण. ऑल रीडिंग वेर इन एपी. जेवढं काही मंडे टू सॅटर्डे जेवढं काही रीडिंग केलेलं आहे का, म्हणजे जेवढं काही टेम्परेचर काउंट केलंय का, हे सर्व ईपी मध्ये दिलेलं आहे. ईपी मध्ये दिलंय म्हणजे सर्व टेम्परेचरचा डिफरन्स कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे किंवा सेम असणार आहे. नेक्स्ट काय बघा. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. म्हणजे मंडेला आणि सॅटरडेला जेवढं टेम्परेचर आहे का, हे 5 जास्त आहे. कोणापेक्षा बरं, ज्याच्यामध्ये काय दिलंय, ट्यूजडे अँड सॅटरडे जेवढं टेम्परेचर त्याच्यापेक्षा 5 काय जास्त आहे. ही फर्स्ट कंडिशन दिली. नेक्स्ट काय, इफ टेम्परेचर ऑफ वेनेसडे वॉज -30 डिग्री. वेनेसडेला टेम्परेचर किती दिलंय, -30 डिग्री दिलेलं आहे. देन फाइंड द टेम्परेचर ऑफ द अदर 5 डेज. आपल्याला वेनेसडेचं ऑलरेडी टेम्परेचर दिलेलं आहे, तर बाकीच्या 5 दिवसांचं टेम्परेचर किती असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायला लावलंय. क्वेश्चन कळाला काय बघा. कारगिल मध्ये काय केलंय, मंडे टू सॅटर्डेचं टेम्परेचर काय केलंय, रेकॉर्ड केलेलं आहे. आणि सर्व रेकॉर्ड केलेले टेम्परेचर कसं आहे बरं, ईपी मध्ये. म्हणजे कॉन्स्टंटली एक तर कमी होत असेल किंवा कॉन्स्टंटली काय होत असेल, वाढत असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर त्यांनी असं सांगितलं आपल्याला, ट्यूजडेचं आणि सॅटर्डेचं जेवढं टेम्परेचर आहे का त्याच्यापेक्षा 5 जास्त कधी बरं, मंडेला आणि सॅटर्डेला आहे. आणि सेकंड काय दिलं आपल्याला कंडिशन, वेनेसडेचं टेम्परेचर -30 डिग्री आहे. तर क्वेश्चन विचारलाय, जर वेनेसडेचं 30 डिग्री असेल, -30 डिग्री असेल, तर बाकीचे जे डेज आहे का त्यांचं टेम्परेचर किती आहे ते आपल्याला विचारलंय. म्हणजे -1 आहे का, 2 आहे का, 3 का, 4 काय ते आपण बघूयात. लक्षात. मग आता बघा काय काय गोष्टी आपल्याला महत्वाची इथं दिलेल्या आहे. काय दिले, लेट द टेम्परेचर ऑफ मंडे टू सॅटरडे आर. आता आपल्याला मंडे टू सॅटरडे टेम्परेचर माहितीये का, नाही माहिती. मी आपल्याला ऍझ्युम करावं लागणार आहे. मग पहिले जी रिडिंग असती एपीची नेहमी काय असते बरं, ए असते ना. म्हणून आपण असं कन्सिडर करू, मंडेचं जे टेम्परेचर हे किती कन्सिडर करू आपण, ए. किती, कारण की फर्स्ट टर्म नेहमी काय असते आपली, ए असते ना. म्हणून मंडेचं टेम्परेचर आपण काय करू, ए कन्सिडर करू. आता पुढची टर्म मध्ये कोण ऍड होतो बरं, डी ऍड होतो ना, म्हणजे डिफरन्स ऍड होतो ना. हे झालं मंडे. मग ट्यूजडेचं किती असणार बरं, ए प्लस डी. हे असणार आहे सोमवारचं, हे कधीच असणार आहे मंगळवारचं. डिफरन्स ऍड होणार आहे ना. अजून याच्यात एक डिफरन्स ऍड होणार आहे, सोमवार मंगळवार. नंतर बुधवारचं किती असणार आहे, ए प्लस 2 डी. अजून डिफरन्स ऍड होणार आहे, सोमवार मंगळवार बुधवार. नंतर काय असणार आहे, गुरुवार, ए प्लस 3 डी. नंतर काय असणार आहे, ए सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार. नंतर काय असणार, शुक्रवार म्हणजे फ्रायडे, ए प्लस 4 डी. आणि लास्ट सॅटर्डेचं कधी असणार आहे, ए प्लस 5 डी. 1 2 3 4 5 6 डेज आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये संडेचं टेम्परेचर काही दिलेलं नाहीये, फक्त 6 डेज दिले. संडेला सुट्टी होती काउंटिंग करता करता, बरोबर. त्यामुळे बाकीच्या दिवसांचं आपल्याला टेम्परेचर दिले. हे आपण काय केलंय, ऍझ्युम केलेलं आहे. मग आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची, ए ची व्हॅल्यू काढायची. आणि कोणाची काढायची, डी ची. ए ची व्हॅल्यू जर आपल्याला मिळाली आणि डी ची व्हॅल्यू जर आपल्याला मिळाली, तर आपण मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे सर्वांचं आपण काय करू शकतो, टेम्परेचर काढू शकतो. मग आता आपलं टार्गेट फक्त काय, ए चा आणि डी ची व्हॅल्यू काढणं. आणि ए ची आणि डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला 2 कंडिशन ऑलरेडी दिलेल्या आहेत. ज्यातली पहिली कंडिशन काय दिली बघा, पुढे दिली ते एक्झाम्पल नंबर 5 ना. हा, पहिली कंडिशन काय दिली बघा आपल्याला, मंडेचं अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. बघा काय म्हटलंय, अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. 2 कंडिशन दिलेले आहे. मग आता फर्स्ट कंडिशन काय दिली बरं, मंडे आणि कोणाचं बरं, मंडे आणि काय, सॅटरडे. मग मंडेचं किती टेम्परेचर आहे बरं, मंडेचं किती टेम्परेचर कन्सिडर केलं आपण, ए. आणि सॅटरडेचं किती टेम्परेचर आहे बरं,
ए प्लस 5d यांची सम घ्यायला लावली. काय सांगितले? सम ऑफ संडे अँड सॅटरडे सम इज इक्वल टू काय बरं? इज इक्वल टू हे कोणापेक्षा 5 ने जास्त आहे बरं? तर ट्यूजडे. आणि कोणापेक्षा बरं? सॅटरडे. मग आता बघा ट्यूजडे कुठे आहे बरं? इथं ए प्लस डी. संडे मंडे आणि काय असणार? ट्यूजडे. आणि सॅटरडे पुन्हा कोण असणार आहे बरं? हाच ए प्लस 5d. ही इक्वल होऊ शकतात. पण मला सांगा कोणाचं जास्त दिलंय? यांचं जास्त दिलंय, यांचं जास्त दिलंय? यांचं जास्त दिलंय ना. हे ग्रेटर 5 ने काय जास्त आहे कोणापेक्षा? यांच्यापेक्षा. बरोबर ना. कोण दिलंय? सॉरी उलट बोललो का मी? इथं काय दिलंय आपल्याला? जास्त दिलंय कोणापेक्षा? या ट्यूजडे आणि कोणापेक्षा? सॅटरडे पेक्षा. मग जो कमी का त्याच्यात किती ऍड करायचे बरं आपल्याला? 5. तुम्हाला मी सांगितलं आठवतं का? बघा असं म्हटलं तुम्हाला मी. सपोज ए मुलगा इथं ज्याचं सपोज वेट आहे 60 kg आणि सेकंड एक मुलगा आहे ज्याचं वेट किती? 70 kg. मग मला सांगा हे दोघं इक्वल करायचे असेल तर मला सांगा हा ए वाला आणि काय? बी वाला आहे. एचं वेट किती बरं? 60. बीचं वेट किती बरं? 70. कोण 10 ने जास्त आहे? बी 10 ने जास्त आहे. पण मला दोघं इक्वल करायचे. मग मी ज्याच्यात जास्त 10 वाला आहे का त्याच्यात 10 ऍड न करता जो कमी का त्याच्यात 10 ऍड करतो. म्हणजे 10 मला कमी ऍड करावं लागतात. मग इथं कमी कोण आहे बरं? हे दोघं आहे ना. हे दोघं कमी याच्यात मला याच्यात काय करायचंय? 5 डिग्री काय करायचंय? ऍड करायचंय. तेव्हा हे दोघं काय होऊन जाणार आता? इक्वल. ही फर्स्ट कंडिशन. याच्यावरून बहुतेक आपल्याला ए ची किंवा डी ची व्हॅल्यू मिळू शकते. ही फर्स्ट कंडिशन आहे. मग आता काय होईल आपण बघूया. ही कंडिशन कळाली का सर्वांना? ही इम्पॉर्टंट आहे कारण की त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? पुन्हा मी रीड करतो. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. सम म्हणजे काय? ऍडिशन. कोणाची ऍडिशन? मंडेची आणि सॅटरडेची. पुढे काय म्हटलंय? वॉज 5 डिग्री मोर. हे जास्त आहे. हे जास्त याचा अर्थ हे काय असणार आहे? कमी. कमी मध्येच 5 ऍड करायचे आपल्याला. कोणापेक्षा कमी आहे? तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला? ट्यूजडे अँड सॅटरडे. ट्यूजडे अँड काय असणार आहे? सॅटरडे यांच्यापेक्षा जास्त आहे. मग हे कमी हे जास्त याचा अर्थ हे कमी आहे ना. मग कमी मध्ये ऍड केलं तर इक्वल होणार आहे ना. लक्षात आलं का? असं एक्झाम्पल ऑलरेडी आपण मागे एजला कुठं तरी बघितलेलं पण. मग यांचं आपण काय करू? कॅल्क्युलेशन. काय बघा इथं ए ब्रॅकेट काढून टाकू. ए प्लस काय येणार आहे? ए प्लस 5d इज इक्वल टू काय बरं? इथं बहुतेक मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. इथं पण ऍडिशनच सांगितलं आहे. इथं सुद्धा काय आहे? ऍडिशनच आहे ना. इथं पण ऍडिशनच आहे. मग इथं पण पुन्हा आपण ब्रॅकेट काढून टाकू. यांच्या काय होईल बरं? इथं ए प्लस डी प्लस ए प्लस 5d प्लस 5 डिग्री. बर बघा इकडून एक ए ह्या लेफ्ट हँड साइडला पण एक ए आणि राईट हँड साइडला पण एक ए. हा ए जर इकडे आला काय होईल रे? मायनस. बरोबर ना. म्हणजे हा ए आणि हा ए कॅन्सल होईल ना आपला. पुन्हा इथं पण ए आहे, इथं पण एक ए आहे. हा इकडे लेफ्टला आला काय होणार आहे? मायनस. म्हणजे हा पण ए जाणार आहे आणि हा सुद्धा काय जाणार आहे? ए जाणार आहे. मग इथं कोण शिल्लक राहील आपला? 5d इज इक्वल टू काय बरं? डी प्लस 5d म्हणजे किती येणार आहे? 6d प्लस किती इथं? 5. डी काय करू आपण? एका बाजूला आणू. मग हा इकडं प्लस इकडे आल्या काय येणार आहे? मायनस. देअरफॉर 5d मायनस 6d इज इक्वल टू किती येणार आहे? 5. 5d मधून 6d जर गेले तर किती राहणार आहे? 1d किंवा मायनस 1d किंवा 1 लिहिलं तरी चालतो, नाही लिहिलं तरी सुद्धा चालतो. मग मायनस डी इज इक्वल टू काय येणार आहे? 5. मग हा मायनस तिकडे घेऊ का? आपल्याला डी चीच व्हॅल्यू पाहिजे ना फक्त. आणि देअरफॉर d इज इक्वल टू मायनस 5d. हे सर्व डिग्री वाले आहे ना. म्हणजे याचा अर्थ डी ची व्हॅल्यू किती आली रे? 5 आली. डी ची व्हॅल्यू किती आली? -5. -5 काय आली सगळ्यांना? फक्त ए कॅन्सल झाले, बाकी डी काही कॅन्सल होत नव्हते, फक्त सबट्रॅक्शन होऊ राहिली. म्हणजे मायनस डी ची व्हॅल्यू काय? 5 डिग्री. मायनस तिकडे गेल्यावरती काय होईल? -5 होऊन जाणार आहे. मग डी इज इक्वल टू काय आहे? -5 डिग्री. डी ची व्हॅल्यू आली काय काय? 6d. मग इथे बघ ना 1d प्लस 5d म्हणजे 6d. इथं 1d नाही म्हणजे 1 असतं ना. आणि इथं किती बरं? 5 आहे. 5 प्लस 1 किती होणार आहे? 6d होणार आहे. येईल का लक्षात? नक्की डी ची व्हॅल्यू. आता डी ची व्हॅल्यू आपण काढली. आता कोणाची व्हॅल्यू काढायची बरं? ए ची व्हॅल्यू काढायची. मग आता अजून एक कंडिशन दिली. बाय किंवा अकॉर्डिंग टू द सेकंड
कंडिशन. मग काय दिली बरं आपल्या सेकंड कंडिशन, काय म्हटलं बघा, -30 डिग्री कधीचं टेम्परेचर सांगितलं बरं, वेनेसडेचं. मंडे, ट्यूजडे आणि वेनेसडे म्हणजे याचं दिलंय, बरोबर ना. याचं टेम्परेचर आपल्याला किती दिलेलं आहे, A+20D. ह्या दिवसाचं टेम्परेचर काय दिलं आपल्याला, -30 डिग्री, बरोबर का. बट आपण डी ची तर व्हॅल्यू काय आली, मग डी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळेल ना, अलग लक्षात. मग आता आपण काय करू, डी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. देअरफॉर A+2 इन ब्रॅकेट, डी ची व्हॅल्यू काय इथं, -5 डिग्री इज इक्वल टू मायनस किती बरं इथं 30 डिग्री. देअरफॉर A प्लस इंटू मायनस काय होणार आहे, -2 इंटू 5 किती येणार आहे बरं, 10 डिग्री इज इक्वल टू किती येणार आहे, -30 डिग्री. हा -10 आहे, अपोजिट साइडला गेला काय होणार आहे, प्लस. देअरफॉर A इज इक्वल टू -30 डिग्री प्लस 10 डिग्री. मग -30 प्लस 10 म्हणजे किती येणार बरं, -20 डिग्री. देअरफॉर A इज इक्वल टू -20 डिग्री. ए ची व्हॅल्यू किती आली रे, -20 डिग्री. मग आपल्याला ए ची व्हॅल्यू पाहिजे होती, ए ची पण व्हॅल्यू मिळाली, डी ची व्हॅल्यू पाहिजे होती, डी ची पण व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला काय करायचंय बरं, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनेसडे, थर्सडे आणि फ्रायडे सर्वांचं काय करायचंय, टेम्परेचर काढायचंय. म्हणून आपण म्हणू शकतो मंडेज टेम्परेचर. आणि मंडेचं टेम्परेचर आपण काय म्हटलेलं आहे, ए म्हटलेलं आहे. म्हणजे ए म्हणजे किती असणार आहे बरं, -20 डिग्री. मंडेचं किती असणार आहे, -20 डिग्री. कळालं का. आता आपल्याला कोणाचं काढायचंय बरं, ट्यूजडेचं. ट्यूजडेचं काय मानलं आपण, A+D. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली बरं आपली आता, -20 आणि डी ची व्हॅल्यू किती आली रे, -5. -20 -5 डिग्री म्हणजे किती होणार आहे, -25 डिग्री. लक्षात. नेक्स्ट इकडे लिहितो वाटलं सर मी. मंडे झाला, ट्यूजडे झाला, आता कोणाचं आहे बरं, वेनेसडेचं. वेनेसडेचं टेम्परेचर काय असणार आहे, A+2D. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ए ची व्हॅल्यू किती आली बरं आपली, -20 डिग्री प्लस 2 इंटू डी ची व्हॅल्यू किती आली बरं, -5. मग -20 डिग्री प्लस इंटू मायनस काय होणार आहे, -5 प्लस इंटू 2 काय होणार आहे, 10. -20 -10 डिग्री म्हणजे किती येणार आहे, -30 डिग्री. वेनेसडे आता कोणतं आहे बरं, थर्सडे. मग काय होणार आहे, A+3D इज इक्वल टू, ए ची व्हॅल्यू पुन्हा किती आली आपली, -20 डिग्री प्लस काय इथं 3 इंटू डी ची व्हॅल्यू पुन्हा काय आली बरं, -5 डिग्री. देन पुन्हा इथं तेच लिहिलं आपण, -20 डिग्री प्लस इंटू मायनस 5 इंटू 3 किती होणार आहे, 50. मग -20 -50 किती होणार आहे बरं, -35 डिग्री. नेक्स्ट कोणता आता, फ्रायडे. फ्रायडेचं ऑलरेडी सांगितलंच ना, कोण तरी सांगितलं होतं आपल्याला. वेनेसडे आले बघा, वेनेसडे -30 दिलं होतं ना, बघा ना -30 पण आला आपलं. त्यानंतर काय आलं पुढचं, आता कोण राहिला आपला, फक्त फ्रायडे राहिला का. फ्रायडे काय बरं, A+ काय होणार आहे, 4D इज इक्वल पुन्हा -20 डिग्री प्लस 4 इंटू डी काय आपला -5 डिग्री. मग -20 डिग्री प्लस इंटू मायनस 5 इंटू 4 किती होणार आहे, 20. -20 काय होणार आहे, -40 डिग्री. हे झालं फ्रायडेचं. आणि लास्ट वाला कोण आहे बरं इथं, सॅटरडे. सॅटरडेचं किती बरं पुन्हा, A+5D. ए ची व्हॅल्यू पुन्हा किती आली आपली, -20 डिग्री प्लस 5 इंटू काय असणार आहे, -5. देअरफॉर -20 डिग्री प्लस इंटू मायनस 5 किती होणार आहे, 25. मायनस पण ऍडिशन होणार आहे, 20 + 25 काय होणार आहे, 45 डिग्री. म्हणजे याचा अर्थ बघा आली का रे आपली ईपी आहे का ही. मंडेचं टेम्परेचर किती बरं, 20. नंतर किती झालं बरं, 20. नंतर काय झालं, 25. नंतर 30. नंतर 35. नंतर म्हणजे ईपी आहे ऑलरेडी आपल्याला सांगितलंच होतं. मग आपण जे काही 5 डे होते सर्वांचं आपण टेम्परेचर काढलं. येईल का लक्षात, नक्की एकदम. काय डाऊट राहील का, कळालं का, एखादा डाऊट असेल तर विचारा. काय डाऊट. एक्झाम्पल नंबर आहे आता 6. लक्ष द्या इकडे. एक्झाम्पल नंबर 6 लास्ट एक्झाम्पल बघू काय एक्झाम्पल आहे. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे
ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज ऑन अ लँड विच इज ट्रायंग्युलर इन शेप. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणजे पर्यावरण दिवस आहे आणि त्या दिवशी काय करायचं आपल्याला झाडं लावायचे. आपण फक्त वर्षात कधी झाडं लावतो, एन्व्हायरमेंट डेच्या दिवशीच लावतो, बाकी वर्षभर मग तोडीतो. बरोबर. मग एन्व्हायरमेंट डेच्या दिवशी काय करायचं आपल्याला, ट्री प्लांटेशन करायचं म्हणजे झाडं लावायचे. पण झाडं कुठे लावायचे, नेमकी जागा कशी सापडली, ट्रायंगल शेप म्हणजे त्रिकोणी सापडली जागा, बाकी जागा नव्हती. मग आता पुढे काय बघा, trees are planted such that in the first row there is one tree. एका काय सांगितलंय, पहिल्या रो मध्ये किती लावायचं, फक्त एकच ट्री लावायचंय. म्हणजे लक्ष द्या, एक ट्रायंग्युलर शेप जागा असणार, अशी काहीतरी ट्रायंग्युलर शेप जागा आहे, तिथं आपल्याला प्लांटेशन करायचंय. ते काय म्हटले, पहिले इथं अशा रो, इथे एक रो, इथं रो असे काहीतरी रो असणार आहे. बरोबर. तिथं काय करायचंय, पहिल्या रो मध्ये एकच झाड लावायला लावलंय. लक्ष द्या. हे बाबा सॉरी, लावू का झाड, कळाले ना, का उपटायचे तुमचे झाड नाही ना. पहिलं काय आहे, एकच झाड लावायचं. लक्ष द्या. नंतर इन द सेकंड रो देर आर 2 ट्रीज. दुसऱ्या रो मध्ये किती ट्री लावायचे आहे बरं, 2 ट्री लावायचे. बरोबर. नेक्स्ट काय दिलंय, इन द थर्ड रो 3 ट्रीज. तिसऱ्या रो मध्ये किती ट्री लावायचे आहे बरं, 3 ट्रीज लावायचे. नेक्स्ट सो ऑन, अशा प्रकारे. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्री इन 25 रोज. मग आता किती रो आहे बरं, 1 2 3 4 5 6 आणि शेवटचं काय बरं 25. मग क्वेश्चन असा विचारलाय का ह्या टोटल ह्या लँड मध्ये एकूण किती ट्रीज लावलेले असेल. आपण म्हणू शकतो ना, पहिल्याच्यात किती होती बरं 1, दुसऱ्यात किती आहे, म्हणजे बघा 1 2 3 4 5 6, 3 मध्येच किती झाले 6 लागले, 7 8 9 10, कारण की चौथ्यामध्ये 4 लागणार आहे ना. मग अशा आपल्याला सर्व ट्री किती तेवढे मोजायचे. म्हणजेच कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला, समचा, SN चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. बरोबर ना. मग आता काय काय आपण बघूयात. क्वेश्चन कळालं ना कसं आहे, बघा काय दिलंय, द नंबर ऑफ, काय लावायचं आपल्याला, द नंबर ऑफ ट्रीज प्लांटेशन इन रो वाईज. कशी लावायचे आपल्याला, रो वाईज लावायचे. रो वाईज आर कोणते असतात, रो वाईज कशी लावणार आहे, तर पहिल्या रो मध्ये किती बरं एकच ट्री आहे, सेकंड रो मध्ये किती बरं 2, थर्ड मध्ये किती 3, 4 मध्ये 5, असे एकूण किती रो आहे बरं 25 रो आहे. म्हणजे 25 कशाची व्हॅल्यू आहे रे, यांची व्हॅल्यू. व्हेरी गुड. कोणाची असणार आहे, यांची. मग आता आपल्याला बाकीची व्हॅल्यू ही ईपी असणार आहे का नसणार आहे, म्हणून आपण शकतो देअरफॉर द अबो सिक्वेन्स इज अँड ईपी. जर ईपी असेल तर आपण ए एन आणि डी च्या व्हॅल्यू काढू शकतो. मग देअरफॉर इथं ए ची व्हॅल्यू किती असणार आहे रे 1, डिफरन्स किती असणार आहे 2 - 1 म्हणजे किती असणार आहे 1. एन किती बरं 25, किती रो आहे 25 रो आहे. मग आता सर्वांची आपल्याला काय काढायची सम, कारण की सम काढण्यासाठी आपल्याला 3च गोष्टी लागतात, ए बी अँड एन. 3च गोष्टी लागतात, 3 आपल्याकडे डायरेक्ट सम काढू शकतो. म्हणजे छोटे एक्झाम्पल आहे. मग आता एस एन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n - 1 इंटू. देअरफॉर आता आपल्याला फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, काय होईल बरं, एस एन, एन ची व्हॅल्यू किती आहे 25 इज इक्वल टू 25/2 इन ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस एन ची व्हॅल्यू किती आहे 25 - 1 आणि डी ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे 1 आहे. 25/2 डिवाइड होणार नाही म्हणून मी तसंच ठेवलं इथं इन ब्रॅकेट 2 इंटू 1 किती होणार आहे 2 प्लस 25 - 1 किती होणार आहे 24 आणि 24 इंटू 1 किती होणार आहे 24 असतं होणार आहे. आलं लक्षात. मग 24 प्लस 2 किती होणार बरं 26 आणि इकडे बाहेर काय बरं 25/2 डिवाइड होईल का इथं होईल ना. 2 1 जा 2, 2 13 जा किती होणार आहे 26. मग इकडे कॅल्क्युलेशन करतो. मग देअरफॉर यस
25 इज इक्वल टू काय बाकी आपल्याकडे 25 इंटू काय होणार आहे 30. मग आता यांचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकतो. देअरफॉर यस 25 इज इक्वल टू 25 3 जा किती होणार आहे 75. 25 1 जा किती होणार आहे 25 आणि प्लस 7 म्हणजे किती होणार बरं इथं 32. किती होणार 32 म्हणजे टोटल प्लांट किती असणार आहे बरं तिथं 325. देअरफॉर 325 trees are planted in the triangle shaped area. त्या ट्रायंगल शेप एरिया मध्ये एकूण किती झाडं लावलेले असणार आहे 325. एक लक्षात. हे लास्ट एक्झाम्पल आहे. अशा प्रकारे हा आपला प्रॅक्टिस सेट आणि टोटल लेसन दोन्ही पण इथं संपतील. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करा. थँक्यू सो मच.